माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी 27 जुलै रोजी बैठक घेऊन 23 जुलै रोजी बैठक घेऊन सक्त उपविभागाधिकारी SDO साहेबांना आदेश दिले की 4 लोकांची 5 लोकांची कमिटी गठीत करून या कमिटीला नुकसान भरपाईसाठी खास कमिटी गठीत केली करा म्हणून आदेश दिले. तरी आज 1.5 महिना होऊन गेला तरी ह्यांनी आणि कमिटी गठीत केली नाही. त्याच्यामुळे आज आम्ही तिथं आत्मदानाचा 27 लोकांनी इशारा दिला. त्याच्या आधी पण आम्ही इथं इच्छा मनाचं आंदोलन केलं, 5 दिवस उपोषण केलं, तरी आमची कुणी दखल घेत नाही. पण कलेक्टर साहेबांनी 1.5 महिना झाला यांना आदेश देऊन कलेक्टर साहेबांच्या सुद्धा आदेशाला ही लोक गुमानित नाही. ती एवढं प्रशासन सुस्त आहे. काय झालं आज? आता त्यांनी आज आम्ही इशारा दिल्यामुळं त्याने आता फोन करून मला कमिटी गठीत केलेलं पत्र दिले. त्याच्यामुळं आजचं आम्ही आंदोलन थोडं कॅन्सल केलं. आता पुढची रणनीती काय आहे तुमच्या? आता पुढची रणनीती आहे ह्याच्यानंतर आता कमिटी काय करते 8-10 दिवस पाहू. कमिटीने जर व्यवस्थित काम केलं सध्या तात्पुरतं आंदोलनाला स्थगित केलेलं आहे. कमिटीने जर व्यवस्थित काम केलं तर आपल्याला काही गरज नाही. नुकसान भरपाईचं जर त्यांनी व्यवस्थित आणलं सगळं किंवा जर कमिटीचं आज गठीत करायला 1.5 महिना गेला, जर ह्याने असं जर महिना 1.5 महिना जर घालवत गेले तर इथं काही ना काही घडू शकतं. तुमचं नाव सांगा. अण्णा व्यंकट पाटील. बरं, भविष्यात जर काय याच्यामध्ये अनेक जर MIDCनं किंवा या प्रशासनानं जर टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला आणि असेच दिवस जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर इथं काय बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे हे सुस्त प्रशासन जबाबदार आहे.